हॅलो डिअर फ्रेंड्स, पुन्हा एकदा जाधव जी आर कडून उदय कोचिंग क्लासमध्ये तुमचं स्वागत. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. आपण आत्तापर्यंत 4 व्हिडिओ पाहिलेले आहेत. अनेकांनी लाईक केले, अनेकांनी शेअर केले, पुष्कळने प्रिस्क्राईब केले. याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. यासाठी की आपल्या ह्या व्हिडिओचा महाराष्ट्रातील जास्त कुटुंबातील लेकरांना आणि जे होतकरू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अधिक फायदा होईल. आणि माझी खात्री आहे एक नवीन इंग्रजीचा पॅटर्न तुमच्यापुढं सादर होईल. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आपण व्याकरणाच्या नवीन टप्प्यामध्ये आलेलो आहोत. मागील तासापर्यंत आपण नामाचे प्रकार, नामाचे वचन, नामाचे लिंग, नामाची विभक्ती या गोष्टींचा अभ्यास केला. ज्या मी गोष्टी शिकवल्यात त्या गोष्टी तुम्हाला व्याकरणाच्या पुस्तकातून अधिक शिकायला मिळतील. मी फक्त एक मार्गदर्शन म्हणून त्या ठिकाणी देत आहे. सर्वच एक्झाम्पल एका तासामध्ये शिकवणं मला शक्य नाही, हे तुम्ही जाणता. पण जर एखाद्याला एक मार्गदर्शन मिळालं तर तो पुढील रस्ता सहज पार करू शकतो. या अपेक्षेनं माझा हा प्रयत्न आहे. आणि निश्चित तुम्हाला ती गोष्ट आवडेल. म्हणून व्याकरणाचे कोणतेही तुम्ही पुस्तक वापरा, त्यातील चांगलं ते घ्या, जे समजलं नाही ते सोडून द्या. परंतु तुमच्याजवळ रेनॅन मार्टिन आणि पाल आणि सुरी हे 2 व्याकरणाची पुस्तकं आवर्जून असावेत. आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला पुष्कळ उदाहरणं पाहायला मिळतील, होमवर्क पाहायला मिळतील. आणि त्याचा तर तुम्ही सराव केला. अर्थात मी आज पुन्हा विनंती करेल, आपण जे चॅप्टर शिकत आहोत त्याच आधारे त्याच पुस्तकातून ती चॅप्टर शिकण्याचा प्रयत्न करा. मी 4 एक्झाम्पल दिली तर अधिक 4 एक्झाम्पल 10 एक्झाम्पल तुम्हाला त्या पुस्तकातून वाचायला मिळतील आणि अधिक काही नवीन गोष्टी तुम्हाला प्रकाश होतात येतील. यासाठी नुसतं एक मार्गदर्शन मिळालं म्हणजे मी आता परिपूर्ण झाला असा समज करून तिथं थांबू नका. तुम्हाला पुढे जायचं आहे. पुस्तकं हे आपले चांगले मित्र आहेत आणि म्हणून त्या मित्रांचा सुद्धा तुम्हाला चांगला वापर करायचा आहे. माझी खात्री आहे ज्याला शिकायचं तो मार्गदर्शन आणि व्याकरणाचं पुस्तक या दोघांचा आधार घेईल. आज आपण पुढे जाणार आहोत. नामाचे प्रकार संपल्यानंतर आम्हाला पुढचं चॅप्टर सुरू करायचं आहे. शब्दांच्या जातीतला दुसरा शब्द तो आहे प्रोनाउन. आणि प्रोनाउन या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे प्रो आणि नाउन. प्रो या शब्दाचा अर्थ होतो च्यासाठी किंवा च्याकरिता, च्या जागी. आणि मग त्याची व्याख्या करताना द वर्ड दॅट इज यूज in the place of noun or instead of noun is called pronoun. नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम असे म्हणतात. याचाच अर्थ आम्ही वाक्य तयार करीत असताना खूप ठिकाणी आम्हाला नामाच्या ऐवजी सर्वनामांचा वापर करावा लागेल. आणि म्हणूनच की काय, इंग्रजी व्याकरणामध्ये नामाचे 5 प्रकार पडतात. पण या 5 प्रकारासाठी सर्वनामाचे 8 प्रकार आम्हाला अभ्यासावे लागतात. म्हणून देर आर 8 सबकाइंड्स ऑफ प्रोनाउन इन इंग्लिश. इंग्रजी व्याकरणामध्ये सर्वनामाचे 8 प्रकार आहेत. लिस्ट आहे पर्सनल प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, एम्फॅटिक प्रोनाउन, इंडेफिनेट प्रोनाउन आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. हे 8 प्रोनाउन आपल्याला मनपूर्वक शिकल्याशिवाय काही वाक्यामध्ये त्यांचा योग्य तो वापर करता येत नाही. म्हणून त्यांचं कार्य समजून घेणं आपल्यासाठी अगत्याचं आहे. टप्प्याटप्प्यानं आपण शिकू. आज या 8 प्रकारातील
पहिले 4 प्रकार आपण शिकणार आहोत. तो म्हणजे पर्सनल प्रोनाउन, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन आणि रिलेटिव्ह प्रोनाउन. पहिला शब्द आहे पर्सनल प्रोनाउन. त्याची व्याख्या लिहा. मी सांगत असताना आपल्या वहीमध्ये लिहिलं तर तुम्हाला अधिक फायदा होईल. किंवा तुम्ही ऑडिओ व्हिडिओ सातत्याने ऐकत असाल तर मग तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. पण माझी इच्छा आहे की आपण काही गोष्टी लिहाव्यात. आणि काल मी सांगितलं होतं ज्या गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहेत त्या निश्चित लिहिण्यासाठी तयार असा. म्हणून वही पेन घेऊनच क्लासला जर बसला तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होईल. पहिले प्रोनाउन पर्सनल प्रोनाउन. त्याची व्याख्या आहे द प्रोनाउन that is used for the names of persons is called personal pronoun. पुन्हा सांगतो. The pronoun that is used for the names of persons is called personal pronoun. व्यक्तीच्या नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दास व्यक्तिवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता या ठिकाणी लगेच आमची कुतूहल सुरू होतं. भाषेमध्ये किती व्यक्ती आहेत? सर्वांना माहिती आहे भाषेमध्ये आम्हाला 3 व्यक्तींचा वापर करावा लागतो. ते म्हणजे त्यांना भाषेमध्ये पुरुष असं म्हटलेलं आहे. तुम्हाला जर विचारलं भाषेतले पुरुष किती तर तुमचं उत्तर हवं आहे भाषेमध्ये 3 पुरुष आहेत. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. हे आज समजून घ्या आणि इथून पुढे या पुरुषांची तुम्हाला सातत्याने गरज असणार आहे. प्रथम पुरुष म्हणजे कोण? बोलणारा. जेव्हा मी स्वतःविषयी बोलतो तेव्हा जो शब्द वापरतो त्याला म्हणायचे प्रथम पुरुष. द्वितीय पुरुष म्हणजे कोण? ऐकणारा. जेव्हा मी बोलत असतो तेव्हा तुमच्या समोर कोणतरी ऐकणार असतो तो आहे द्वितीय पुरुष. आणि तृतीय पुरुष म्हणजे कोण? ज्याच्याविषयी आम्ही बोलतो तो तृतीय पुरुष. म्हणजे तुम्हाला तर सहज स्पष्ट चित्र करता येईल. बोलणारा तो प्रथम पुरुषी, ऐकणारा तो द्वितीय पुरुषी आणि ज्याच्याविषयी आम्ही बोलतो तो तृतीय पुरुषी. मग या तिन्ही पुरुषांचे पुन्हा 2 वचनं होतात, एक वचन आणि एक वचन. आणि त्याप्रमाणे या पर्सनल प्रोनाउनला आपण आता विभागू शकतो. तर पर्सनल प्रोनाउनची लिस्ट आपल्या पुढे मी देतोय. फर्स्ट पर्सन सिंग्युलरमध्ये आय, प्लुरलमध्ये वी. सेकंड पर्सन सिंग्युलरमध्ये यू, प्लुरलमध्ये यू. थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये मॅस्क्युलाइन जेंडर ही, फेमिनाइन जेंडर सी, न्यूटर आणि कॉमन जेंडर इट. या सर्वांचं अनेक वचन होतं दे. आता तुम्हाला ही लिस्ट पाठ करायची. 5वी पासून बहुतेक विद्यार्थ्यांची ही पर्सनल प्रोनाउनची लिस्ट तयार आहे. आणि अगदी तुम्हाला सहज कोणी विचारलं येणाऱ्या पाहुण्यांना, आजकाल पाहुणे अभ्यासाविषयी विचारत नाहीत. आजकाल पाहुणे विचारतात तू किती मोबाईल बघतो. तर असो आपण तयार असावं. जर कोणी माझ्यासारखा पाहुणा आला तर मी विचारतो तुला 3 पर्सन्स माहीत आहेत का? आणि मग ज्यांना माहीत नाही ते लाजतात, हसतात, किचनमध्ये पळून जातात. पण तुम्ही मात्र सांगा होय मला 3 पर्सन माहिती आहेत. बोलणारा प्रथम पुरुषी, ऐकणारा द्वितीय पुरुषी आणि ज्याच्याविषयी आम्ही बोलतो तो तृतीय पुरुषी. आणि मग त्यासाठी इंग्लिशमध्ये प्रोनाउन आहेत आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे. ही झाली पर्सनल प्रोनाउनची लिस्ट. आता ह्या पर्सनल प्रोनाउन शिकत असताना मला पुन्हा तुम्हाला सांगायला आवडेल आता तुम्हाला ह्या पर्सनल प्रोनाउनच्या प्रत्येकाच्या 4 विभक्ती करता आल्या पाहिजेत. आणि म्हणून तुम्ही जर वही घेऊन बसला असाल तर तुमच्या रजिस्टरचं मोठं पान आहे त्याच्या 9 घड्या करा. करता येतील बा.
आणि 9 घड्या केल्यानंतर पहिल्या घडीमध्ये लिहा पुरुष, दुसऱ्या घडीमधल्या पहिल्या 4 घडीमध्ये एकवचन आणि दुसऱ्या 4 घडीमध्ये लिहा अनेकवचन. आता खाली त्या ज्या 4 घड्या आहेत त्यामध्ये पुन्हा 4 कॉलम तुम्ही करणार आहात. त्यामध्ये लिहायचे सब्जेक्टिव्हसाठी यस, ऑब्जेक्टिव्हसाठी ओ, डेटिव्हसाठी डी आणि पॉझिटिव्हसाठी पी. तसंच पुढच्या 4 कॉलममध्ये यस, ओ, डी आणि पी. तुमच्या वहीचा तक्ता तयार झाला का? मग मी शब्द सांगतो तसं भरा. आता जे पुरुष आहेत त्याच्या खाली आपण लिहिलं प्रथम पुरुष आणि प्रथम पुरुषातला एकच शब्द आहे आय. त्याचे ऑब्जेक्टिव्ह केस होते मी, डेटिव्ह केस होते टू मी, फॉर मी आणि पॉझिटिव्ह केस होते माय ऑब्लिक माइन. आता अनेक प्रश्नामध्ये सब्जेक्टिव्ह केसमध्ये वी, ऑब्जेक्ट केसमध्ये अस, डेटिव्ह केसमध्ये टू अस, फॉर अस आणि पॉझिटिव्ह केसमध्ये आवर, ओ यू आर. तो प्रथम पुरुष संपला. आता द्वितीय पुरुष त्यामध्ये सिंगुलर नंबरमध्ये यू, सब्जेक्टिव्ह केसमध्ये यू, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये यू, डेटिव्ह केसमध्ये टू यू, फॉर यू आणि पॉझिटिव्ह केसमध्ये युवर. अनेक प्रश्नामध्ये सब्जेक्टिव्ह यू, ऑब्जेक्टिव्ह यू, डेटिव्ह टू यू, फॉर यू आणि पॉझिटिव्ह युवर्स, वाय ओ यू आर एस, अपॉस्ट्रोफी एस नाही, युवर्स. आता थर्ड पर्सनमध्ये तुम्हाला त्याचा विचार करायचा आहे मॅस्क्युलाइन जेंडर. मॅस्क्युलाइन जेंडरमध्ये तो सब्जेक्टिव्ह केसमध्ये ही, ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये हिम, डेटिव्ह केसमध्ये टू हिम, फॉर हिम, पॉझिटिव्ह केसमध्ये हिज. फेमिनिन जेंडरमध्ये सी, थर्ड पर्सनचे फेमिनिन जेंडर सी, ऑब्जेक्टिव्ह केस हर, डेटिव्ह केस टू हर, फॉर हर आणि पॉझिटिव्ह केस हर. आणि थर्ड पर्सनमध्ये न्यूटर आणि कॉमन जेंडरसाठी इट, ऑब्जेक्टिव्ह इट, डेटिव्ह टू इट, फॉर इट आणि पॉझिटिव्ह इट्स. इथे सुद्धा फक्त यस प्रत्यय, अपॉस्ट्रोफी यस नाही. जर तुम्ही अपॉस्ट्रोफी यस दिला तर तो शॉर्ट फॉर्म होतो इट इज, म्हणून आय टी एस म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे या अर्थाने याची पॉझिटिव्ह केस होते. आणि मग ह्या ही, सी, इट या तिन्ही शब्दाला एक महिरूपी कंस मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला शिकवले सरांनी. महिरूपी कंस असा करायचा आहे आणि त्याच्या पुढे सरांना कॉमन म्हणून काय लिहायचे, सिंग्युलरमध्ये दे म्हणजे सब्जेक्टिव्ह केस दे, ऑब्जेक्टिव्ह केस देम, डेटिव्ह केस टू देम, फॉर देम आणि पॉझिटिव्ह केसमध्ये देअर, THEIR, देअर म्हणजे त्यांचा, त्यांची, त्यांचे. आता ह्या ज्या सर्व पर्सनल प्रोनाउनच्या केसेस तयार झाल्या, तुम्हाला त्यांचा नंबर, जेंडर असं न म्हणता उद्या एक 4 दिवसामध्ये ह्या मुखगत झाल्या पाहिजेत. आता ही स्पर्धा सुरू करा पाठांतराची. परमेश्वरानं आपल्याला खूप सशक्त बुद्धी दिली पा, खूप आपण पाठांतर करू शकतो. पुष्कळचे लहान लहान लेकरं मी पाहिलेत आणि टी व्हीवरच्या अनेकशा जाहिराती त्यांच्या बसल्या बसल्या पाठ होतात. आता त्या जाहिराती त्यांना कामाला येणार नाहीत, त्यासाठी ती करमणूक आहे. पण तुमच्यासाठी हे जर तुम्ही केसेस पाठ केल्या तर तुम्हाला त्या मरेपर्यंत कामी येतील. आणि जसा मी आज तुम्हाला नातवंडांना शिकवत आहे तसे तुम्ही सुद्धा आणखीन 50 वर्षानंतर तुमच्या नातवंडाला शिकवाल. आणि म्हणून हे पाठ करा, ज्ञान वाया जात नाही. आणि म्हणून ते कसं पाठ करायचं अशी साधीशी गोष्ट मी तुम्हाला शिकवतो. असं म्हणायचं, आय, मी, टू मी, फॉर मी, माय, माइन, वी, अस, टू अस, फॉर अस, आवर, यू, यू, टू यू, फॉर यू, युवर, यू, यू, टू यू, फॉर यू, युवर्स, ही, हिम, टू हिम, फॉर हिम, हिज, सी, हर, टू हर, फॉर हर, इट, टू इट, फॉर इट, इट्स,
ते, देम, टू देम, फॉर देम, दॅट असं तुम्ही जर न अडकवता बोललात तर शाळेमध्ये तुमच्या इंग्रजी शिक्षकाला तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये काय शिकला ते तुम्हाला सिद्ध करता येईल. आणि म्हणून मी गमतीनं सांगत असतो, कोरोना जगासाठी पुष्कळ अवघड गोष्टीचा काळ ठरलेला आहे, परंतु विद्यार्थ्यासाठी घरी बसल्या शिकताना त्यांना तो एक वरदान ठरलेलं आहे. फक्त तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग करा, अभ्यास करा, तुमच्या आईवडिलांचं स्वप्न साकार होईल, शाळेचं स्वप्न साकार होईल आणि त्या अनुषंगानं राष्ट्राचं स्वप्नसुद्धा साकार होईल. त्यांच्या महाराष्ट्राला तज्ज्ञ, हुशार, ज्ञानी, सशक्त नागरिकांची गरज आहे. आणि जर तुमची इंग्रजी सशक्त तर तुम्ही एक उत्तमसे नागरिक बनू शकता असा माझा दावा आहे. 8 प्रोनाउन आहेत. त्या 8 प्रोनाउनपैकी पर्सनल प्रोनाउन मी तुम्हाला शिकवलं आणि मग तुम्ही आता गरजेप्रमाणे तुम्ही त्या एका एका शब्दाचा वापर करू शकाल. दुसरा प्रोनाउन आपल्याला शिकायचं आहे, त्याचं नाव आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेट या शब्दाचा अर्थ आहे दाखविणे. आता तुम्ही जर 7वी 8वी मध्ये शिकत असाल, 5वी मध्ये शिकत असाल तर पहिल्या वर्गाचं तुमचं इंग्रजी पुस्तक आठवण्याचा प्रयत्न करा आणि त्या चित्रावर सुरुवातीलाच तुम्हाला असं चित्र काढून आणि त्या चित्राकडं बोट करून दाखवलंय, दिस इज अ बॉल, दॅट इज अ बॉय, दीज आर फ्लावर्स, दोज आर काऊज. आठवतं का? आणि हे 5 शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत. धिस, दॅट, दिस, दोज, सच असे शब्द आम्ही वापरलेत, पण ते काय आहेत हे जर माहीत नसेल तर आज त्यांना 100% खात्रीने म्हणा, दीज आर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. म्हणून डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनची आपण व्याख्या लिहू, समजून घेऊ. व्याख्या अशी केली ते, द प्रोनाउन that is used to demonstrate the person, place, animal or thing is called demonstrative pronoun. ज्या सर्वनामाचा व्यक्ती, वस्तू, प्राणी, ठिकाण यांना दाखवण्यासाठी केला जातो दॅट इज कॉल्ड डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. आणि ते मोजून 5च शब्द आहेत जे लहानपणापासून तुम्ही शिकलात. धिस, दॅट, these, those आणि सच. आता हे शब्द कसे वापरायचे याचाही तुम्हाला अभ्यास असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा मी वारंवार सांगतो. आता माझे श्रोते कोणत्या वर्गातले आहेत, कोणत्या कुटुंबातले आहेत, कुठल्या शहरातले आहेत की खेड्यातले आहेत हे मला काही माहीत नाही, पण मी सर्वांसाठी हे मुद्दामून सांगतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या अजून काही लोकांना समजल्या नाहीमुळं धिस की दॅट, धिस की दोज हे कन्फ्युजन आहे आणि ते दूर व्हावं हा माझा उद्देश आहे. म्हणून जे चांगले शिकलेले आहेत त्याने असं म्हणू नका हे मास्तर काय बोर करतंय. हे बोर नाही, पण अनुभवातून मी शिकलोय की पुष्कळ लोकांना अजूनही धिस, दॅट, धिस, दोज, सच याचा अभ्यास नाही. आणि ज्यांनी इंग्रजी विषय घेतला नाही पण डिग्र्या घेतल्यात त्यांना तर अजिबातच माहीत नाही. याचा अर्थ मी त्यांना दोष देतो अशातला भाग नाही. डिग्र्या घेतलेल्या असताना सुद्धा आम्हाला हे शब्द काय आहेत हे व्याकरणातून जर शिकलं असेल तर अभिनंदन, नसेल शिकत तर डिग्रीच्या आधारे आम्ही जी स्पर्धा परीक्षा देतो त्या स्पर्धा परीक्षेमध्ये हे व्याकरणाचे प्रश्न तुम्हाला खूप काही त्रासदायक ठरू शकतात. आणि म्हणून ज्या बारीक बारीक गोष्टी मी सांगतोय तर यासाठी भलेही मला कदाचित हे व्याकरण शिकवायला अनेक महिने लागतील, काय हरकत नाही, पण कुठलीही त्रुटी राहू नये या उद्देशानं मी हे प्रकार तुमच्यापुढे सार आहे. याविषयी आता मी पुन्हा बोलणार नाही, फक्त माहिती देतोय की असं बारीक का सांगतो. तर मग धिस हा शब्द एकवचनी आहे. जवळच्या गोष्टीसाठी याचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, दिस इज माय होम, दिस इज हर बुक, दिस इज युअर पेन्सिल वगैरे. पण त्याच वस्तू जर अनेक वचनी असेल, दूर असतील, एक वचनी आहेत पण दूर आहेत,
तर तुम्ही काय करता, दॅटचा वापर करता. तुम्ही घरात बसलेला आहात आणि दूर झाडाखाली कोणीतरी बसलेलं आहे, तुम्ही म्हणता दॅट इज अ मॅन, म्हणजे तो दूर आहे. दॅट वॉज अ काऊ, दॅट इज द फ्लावर. या पद्धतीने तुम्हाला एक वस्तूसाठी, एक वचनासाठी जवळ असताना धीचा वापर करा, आणि एक वचने आहेत पण दूर आहेत तर कशाचा वापर करा, दॅटचा वापर करा. मग धीस अनेक वचन होतं दिस, म्हणजे दिस हे अनेक वचने नामासाठी वापरायचे पण जवळ असेल तर. तुमच्या जवळ तुमचे स्वतःचे 5-6 पुस्तकं आहेत, तुम्ही म्हणू शकता दीज आर माय बुक्स. पण तुमच्यापासून एक 6-7 फुटाच्या अंतरावर पडलेले समजा चेंडू असतील तर तुम्ही काय म्हणा, दोज आर बॉल्स. दिस आणि दोज याचा फरक आहे. जवळसाठी अनेक वचनात दिस आणि दूरसाठी अनेक वचनासाठी दोज. आणि सच हा शब्द जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विवरण करता, स्पष्टीकरण करता आणि त्याचा समारोप करण्यासाठी तुम्हाला सच या शब्दाचा वापर करायचा. सच म्हणजे अशा प्रकारे. उदाहरणार्थ तुम्हाला 6वी-7वीला तुमचे इंग्रजी शिक्षक तुमच्या दिनचर्येविषयी बोलायला शिकवतात. तुम्ही सकाळी उठून काय करता याची 5 वाक्य बोला. मग तुम्ही म्हणता आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, आय ब्रश माय टीथ विथ ब्रश, आय बेथ, आय टेक माय ब्रेकफास्ट, आय स्टडी 2 hours. सच इज माय मॉर्निंग रुटीन. सच इज. आता सच इज तुम्ही काय म्हटलात आणि वरी तुम्ही 4 वाक्य बोललात आणि त्याचा तुम्ही सारांश केला, म्हणायचं सच इज. आता समजा मी आता हे आपल्या 4 तासाविषयी बोललो. आय टॉट यू द पार्ट्स ऑफ स्पीच, आय टॉट यू द नाउन्स अँड नंबर्स, आय टॉट यू nouns and cases, and now we are learning pronoun. Such is our learning process. Such is our learning process. अशा प्रकारे आपली शिकण्याची पद्धती आहे. म्हणून सच हा तेव्हा वापरायचा जेव्हा तुम्हाला काही गोष्टीचा सारांश सांगायचा, तिचा संदर्भ आहे. बिना संदर्भाने तुम्ही जर म्हटलात अशा प्रकारे आमचा दिवस संपला तर कोणाला समजणार नाही. तेव्हा एक विनोद मला आठवला. मी जेव्हा बीएडमध्ये शिकत होतो, आमच्या एका सहकार्यानं हा विनोद सांगितला होता आणि तो अजूनही माझ्या लक्षात आहे. एका इंग्रजी क्लासमध्ये शिक्षक शिकवत होते आणि शिकवत असताना एक ज्ञानेश्वर नावाचा विद्यार्थी होता. त्याला इंग्रजीमध्ये फारसा रस नव्हता, पण इतर विषयातसुद्धा रस नव्हता. मग त्या शिक्षकानं त्याला सहज प्रश्न विचारला. काल त्याने जो धडा शिकवला त्या आधारे, ज्ञानेश्वर सांग बरं शहराला पाणी पुरवठा कसा होतो. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे शहराला पाणी पुरवठा कसा होतो. हे असं सांगायला पाहिजे की आमच्या शहरापासून अमक्या अमक्या ठिकाणी एक धरण आहे, त्या ठिकाणी धरणातून पाणी पंपाच्या सहाय्यानं ओढलं जातं. शहरामध्ये आल्यानंतर टाक्यामध्ये ते शुद्धीकरण केलं जातं. टाक्यातून नळ योजना आखून घरापर्यंत ते पाणी पोहोचतं. अशा प्रकारे शहराला पाणी पुरवठा होतो. हे त्याची प्रोसेस आहे. पण इथे ज्ञानेश्वरला काही आठवलं नाही, त्याला ते माहीत नव्हतं. आणि अशा वेळेस शिक्षकाने प्रश्न विचारला आणि त्याच वेळेस शिक्षकाचा एक मित्र दारात उभे राहिले आणि म्हणाले, सर 1 मिनिट. आणि असं घडतं हे बहुतेक विद्यार्थ्यांना माहीत असेल. तर शिक्षक बाहेर गेले, त्या मित्राशी काहीतरी 2-3 मिनिटे ते बोलले आणि आले. शिक्षक वर्गात आल्याबरोबर ज्ञानेश्वर वाक्य उच्चारलं, अशा प्रकारे शहराला पाणी पुरवठा होतो. आणि शिक्षकाला वाटलं आणि उत्तर सांगितलं, व्हेरी गुड ज्ञानेश्वर, सिट डाऊन. म्हणून हा विनोद सांगतोय की सच कसा वापरायचा याच्या तारतम्य आम्हाला असायला पाहिजे. कुठेही सच वापरू नका. स्पष्टीकरण झाल्यानंतर त्याचा समारोप म्हणजे सच हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहे. ओके, 2 प्रोनाउन मी तुम्हाला शिकवले, पर्सनल प्रोनाउन आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन.
तिसरा प्रोनाउन आपण शिकणार आहोत ते आहे इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन. इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम त्या नावामध्ये त्याचा अर्थ सामावलेला आहे. त्याची व्याख्या केली जाते, द प्रोनाउन दॅट इज यूज इन इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स टू फाइंड आउट नाउन इज कॉल्ड इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन. प्रश्नार्थक वाक्यात एखाद्या नामाचा शोध घेण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर होतो त्याला इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन म्हणतात आणि ते ठराविक शब्द आहेत. आता इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये काही ठिकाणी इंट्रॅगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह येतात, काही ठिकाणी इंट्रॅगेटिव्ह ॲडव्हर्ब येतात, ते पुढे वगैरे येतील. पण आज आपल्याला ह्या 11 शब्दापैकी नेमकं इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन किती आहेत याची मी माहिती करून देतो. काळजीपूर्वक लक्षात ठेवा, लिहून काढा, पाठ करा. तेवढे शब्द इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन आहेत. लिस्ट आहे व्हॉट, whom, whose, which. What, whom, whose, which. हे 4 शब्द इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन आहेत. या शब्दांना तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तेव्हा तुम्हाला कुठलं तरी नाम सापडतं, म्हणून दे आर कॉल्ड इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन. आता तुम्हाला लक्षात आलं असेल पुन्हा हुच्याच 2 केस येतात. हू, हुम आणि हुज 3 शब्द आहेत. एका शब्दाचे 3 शब्द, सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि डेटिव्ह. सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह, नॉट डेटिव्ह. तर हे 3 शब्दाने तुम्हाला नामं सापडतील. आणि विच हा शब्द तो नॉन लिव्हिंग आणि ॲनिमलसाठी वापरला जातो. प्रश्न विचारू. ह्या 4 शब्दाची मी एक एक पॅकेट तुम्हाला सांगतोय आणि तुमच्या लक्षात येईल. आम्ही असे प्रश्न विचारतो. हू आर यू या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचे. आय एम मिस्टर गणेश, जे काही तुमचं नाव असेल ते. पण याही ठिकाणी लोक चूक करतात. तुम्हाला लोक प्रश्न विचारतात हू आर यू आणि तुम्ही उत्तर देता आय एम स्टुडंट. दिले का कधी असं उत्तर? दिलं असेल तर आता ते विसरून जा. पुन्हा तुमचं नाव सांगायचं. हू इज युअर फादर, तुमच्या वडिलाचं नाव सांगा. पण जर तुम्हाला कोणी वडिलाचा व्यवसाय विचारला तर तुम्ही त्या ठिकाणी वापरा व्हॉटचा वापर करा. मी लिस्टमध्ये व्हॉट शब्द तुम्हाला सांगितलं का? जर सांगितलं असेल तर क्षमा करा. तर हू, हुम, हुज, व्हॉट आणि विच हे 5 शब्द आपले इंग्लिशमध्ये इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन आहे. ओके. मग हू इज फादर म्हणताना मला जर कोणी प्रश्न सांगितला माय फादर इज रखमाजी, बट व्हॉट वॉज युअर फादर, मी उत्तर देईल माय फादर वॉज अ हार्ड वर्किंग फार्मर. माझे वडील अत्यंत कष्टाळू शेतकरी होते. या अर्थानं तुम्हाला लक्षात आलं असेल हूचा आणि व्हॉटचा वापर करत असताना आपल्याला फरक लक्षात आला. तसं हुम, हुम म्हणजे कोणाला. हुम डू यू लव्ह मोर इन द होम, तुम्ही घरामध्ये जास्त कोणावर प्रेम करता. अवघड प्रश्न आहे. काही लोक खोटं उत्तर देतील आणि जगामध्ये हा प्रश्न जेव्हा विचारला जातो लोक दुसऱ्याची खोटी स्थिती म्हणतात आय लव्ह माय मदर मोर. हकीकतमध्ये जर तुम्ही हे उत्तर देत असाल तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं वागणं झालं पाहिजे. लोक म्हणतात आय लव्ह माय मदर मोर, पण तिची एकही गोष्ट ऐकत नाहीत. उलट बापाचं जास्त ऐकतात. पण बापावर जास्त प्रेम करतात असं सांगत नाही. असो, वादाचा विषय होईल. परंतु आपण हे शिकूया. हुम डू यू लव्ह तुम्हाला ऑब्जेक्ट शोधता येईल. आणि मग हुज इज धिस बुक, हुज इज धिस बुक लक्षात घ्या. हुम, हुज या शब्दांतर लगेच सहाय्यकारी क्रियापद आलं पाहिजे तरच तो इंट्रॅगेटिव्ह प्रोनाउन होईल. नंतर काय होईल ते आपण नंतर शिकू. पण हुज इज धिस बुक म्हटल्यानंतर दिस इज कांताज बुक असं उत्तर मिळेल. 25 तुम्हाला मिळेल.
व्हॉटचा वापर निर्जीवसाठी प्राण्यासाठी केला जातो. आज ही रस्त्यावरून एखादी गाय जात असताना आपण मराठीमध्ये असं विचारतो, रस्त्यानं काय जात आहे. पण इंग्लिशमध्ये लोक प्रश्न विचारतात, हु इज गोइंग ऑन द रोड. तर हु म्हणू नका, व्हॉट म्हणा. व्हॉट इज गोइंग ऑन द रोड. रस्त्यानं काय चालली आहे, काय चालली आहे. निर्जीवासाठी आणि प्राण्यासाठी व्हॉटचाच वापर केला जातो. पक्षी आकाशात उडत आहेत तर तुम्हाला प्रश्न विचारता, काय विचारायचं आहे, व्हॉट आर फ्लाइंग इन द स्काय. व्हॉट आर फ्लाइंग असं जर म्हणाल तुमची इंग्रजी हास्यास्पद होईल. म्हणून हू आणि व्हॉट यातला फरक तुमच्या लक्षात आला पाहिजे. व्हॉट आर फ्लाइंग. व्हॉट इज युअर अम्बिशन. तुमचं ध्येय काय आहे. आणि वेगळे तुम्ही ध्येय बाळगून आहात. माणसाला ध्येय असणं निश्चितच गरजेचं आहे. पण ध्येय असते तेव्हा धडपड करण्याची सुद्धा ताकद ठेवा. आज पुष्कळशा पालकांच्या तक्रारी ह्याच आहेत, आमच्या लेकरांची ध्येय मोठी आहेत पण त्यांनी सूर्य उगवताना पाहिलंच नाही. याचा अर्थ सूर्य 6ला उगवतो, हे बिछाण्यातून 9 वाजता उगवतात. असं जर घडत असेल तर आपले ध्येय साकार करण्यासाठी निश्चितच अडचण आहेत. परमेश्वराने आपल्याला ही संधी दिलेली आहे. आईवडिलांच्या आज्ञेत राहा, ध्येय साकार करा, इंट्रागेटिव्ह प्रोनाउनचा योग्यपणे वापर करा. आणि विच हा शब्द निवड करण्यासाठी आहे. अनेक तुमच्या पुढे आहेत, त्यातून एक निवडायचं. तेव्हा तुम्ही म्हणू शकता विच. टेबलवर 5-6 हॅट पडलेले आहेत आणि तुम्हाला निवडायची तुमची कॅप कोणती आहे, तर तुम्ही म्हणाला विच इज युअर कॅप. विच इज युअर कॅप. तुझी टोपी कोणती आहे. मग तो मुलगा त्या कॅपला हात लावेल आणि म्हणेल दिस इज माय कॅप. तेव्हा विच वापरायचे. विचचा वापर करताना पुष्कळ लोकांच्या समस्या आहेत. जरा तपासून पहा. वेअर देर इज सिलेक्शन देर इज application of which. If there is no selection, apply what. म्हणून what is your favorite subject. हे वाक्य 100% बरोबर आहे. कारण की which is your favorite subject हा प्रश्न जर तुम्ही विचारत असाल, कृपया थांबवा. सब्जेक्ट तुमच्या पुढे ठेवलेले नाहीत. हा जर ठेवलेले असतील, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, झुऑलॉजी, हिंदी, संस्कृत, आउट ऑफ दिस विच इज युअर सब्जेक्ट, मग तुम्ही सांगू शकता हिंदी इज माय फेवरेट सब्जेक्ट. पण जर तुम्ही सब्जेक्टचे नाव नाही घेता म्हणत असाल विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट, तर तुमची इंग्रजी चुकली. आणि म्हणून हे बारकावे लक्षात घेऊन तुम्हाला इंग्रजीचं शुद्धीकरण करायचे आहे, फिल्टरेशन करायचे आहे. आणि ते तुम्ही करीत आहात याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि शिकत राहा, आपल्याला पुढे खूप काही शिकायचं. 3 प्रोनाउन शिकवलेत, पर्सनल, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, इंट्रागेटिव्ह. आणि 4थं प्रोनाउन आपण शिकणार आहोत आणि नंतर थांबणार आहोत, आणि ते आहे रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन व्याख्या आहे, द प्रोनाउन दॅट इज यूज टू रिलेट द नाउन दॅट इज कॉल्ड रिलेटिव्ह प्रोनाउन. पुन्हा सांगतोय, द प्रोनाउन that is used to relate the pronoun is called relative pronoun. एका नामाचा दुसऱ्या नामाशी संबंध जोडत असताना जे सर्वनाम वापरलं जातं त्याला म्हणायचं आहे संबंधदर्शक सर्वनाम. हे संबंधदर्शक सर्वनाम सुद्धा ठरलेले आहेत, त्याची मी लिस्ट देतोय. जे इंट्रागेटिव्ह प्रोनाउन आहेत ते रिलेटिव्ह प्रोनाउन बनतात आणि त्यामध्ये दॅट आणि दिस आणि दोज या शब्दांचा सुद्धा वापर होतो. म्हणून हू, हुम, हुज, व्हॉट, दिस, सच आर दी रिलेटिव्ह प्रोनाउन. व्याकरणाच्या पुस्तकातून तुम्हाला अधिकही शब्द सापडू शकतात. पण सर्वसाधारणपणे हे इंट्रागेटिव्ह प्रोनाउन आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनचे काही शब्द हे रिलेटिव्ह प्रोनाउन बनतात. आता हे वापरत असताना मात्र तुम्हाला समजून घ्यायचे हे कसे वापरतात. आता हा संपूर्ण जेव्हा तुम्ही कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस शिकणार आहात आणखी 4-5 महिन्यानंतर,
तेव्हा तिथं तुम्हाला अधिक समजेल. पण आज मात्र त्याची आम्हाला गरज आहे. याची जाणीव घेऊन आपण हे रिलेटिव्ह प्रोनाउन आज शिकायचे. पण आता हु इज युअर फ्रेंड, इथं इंटरग्रेटिव्ह प्रोनाउन आहे. द बॉय हु इज अंडर द ट्री इज माय फ्रेंड. बाकी पुन्हा सांगतोय. द बॉय हु इज अंडर द ट्री इज माय फ्रेंड. हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. या कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये दोन वाक्य आहे. द बॉय इज अंडर द ट्री अँड हु इज माय फ्रेंड. हे दोन शब्द आहेत आणि एकमेकाला जोडलेले आहे. याचं भाषण करतोय. मुलगा की जो झाडाखाली आहे तो माझा मित्र आहे. आणि म्हणून मित्राचं रिलेशन दाखवण्यासाठी मी हुचा वापर केला आहे. आणि म्हणून या वाक्यातलं हु काय, रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. पुढचं वाक्य. द टीचर that teaches us English grammar is Mr. जाधवजी. आता या वाक्यामध्ये मला दॅटही वापरता येतं आणि हुही वापरता येतं. दॅट वापरून की जो आणि हु वापरून की जो असं भाषांतर होईल. म्हणून द टीचर दॅट हे केव्हा करता, तेव्हा तुम्ही त्या क्लासमध्ये आहात आणि एका मित्राशी बोलत आहात आणि तुम्ही त्याच्याकडे बोट करून दाखवताय. द टीचर दॅट इज टीचिंग. पण तुम्ही घरी बसून जर म्हणत असाल तर काय म्हणा, द टीचर हु इज टीचिंग इंग्लिश ग्रामर इज मिस्टर जाधव जी आर. म्हणून या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाउन वापरताना तुम्हाला परिस्थितीसुद्धा विचार करायचा आहे. म्हणून हु, हुम, हुज. एक वाक्य नेहमी तुम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. तुम्हाला विचारलं होतं हु इज युअर फेवरेट हिरोईन. मग विद्यार्थी त्या हिरोईनचं नाव न घेता सांगतात the heroine whose eyes are the most beautiful is my favorite heroine. अभिनेत्री की जिचे डोळे अत्यंत सुंदर आहेत. आणि आमच्या काळामध्ये ऐश्वर्या राय या हिरोईनला आम्ही अत्यंत सुंदर डोळ्याची हिरोईन म्हणून समजायचो. गेली 20-30 वर्षापासून मी काही सिनेमा पाहत नाही. तुमची कोणती ती फेवरेट हिरोईन असेल, तिचे सुंदर डोळे असतील, तिने तुमची फेवरेट असेल, त्याप्रमाणे वाक्य तयार होईल. Who, whom, whose, that, which. उदाहरणार्थ, the snake which was going on the street was very poisonous. साप की जो रस्त्यानं जात होता, म्हणजे तुम्ही तो पाहिलाय आणि तो साप पाहिल्यानंतर तुम्ही असं म्हणाल द स्नेक विच वॉज गोईंग ऑन द रोड वॉज व्हेरी पॉयझनस. जो जात होता त्या ठिकाणी हू म्हणता येणार नाही, व्हॉट म्हणता येणार नाही, विच म्हणावं लागेल, कारण तो अनेक निवडलेला आहे. यासाठी हे दोन वाक्यांना जोडण्यासाठी आणि त्या नामाचा संदर्भ दुसऱ्या नामाशी जोडण्यासाठी, रिलेशन व्यक्त करण्यासाठी त्यांचा वापर होतो. रिलेटिव्ह प्रोनाउनची मी तुमच्याकडे लिस्ट दिलेले, प्रयत्न करा. जर तुम्ही बऱ्यापैकी इंग्रजी शिकला असाल तर एक्झाम्पल तयार करण्याचा प्रयत्न करा. पण आज उद्या आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स शिकायचे. त्या कॉम्प्लेक्स सेंटेन्ससाठी या शब्दांची आपल्याला गरज भासणार आहे. म्हणून प्रोनाउन्स शिकणं किती गरजेचे आहे याची तुम्हाला जाणीव झाली असेल. आज आपण 8 सर्वनामांपैकी 4 सर्वनामांचा अभ्यास केलेला आहे. या सर्वनामांना समजून घ्या, त्याचा वापर करा आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला समास येतील व्याकरणाच्या पुस्तकाचा आधार घ्या. तुमच्या अवतीभोवती जे जाणकार आहेत, कदाचित तुमचे वडील असतील, कदाचित तुमचे चांगले मित्र असतील आणि शक्य झाल्यास तुमच्या टीचर्सला सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता आणि ते तुम्हाला समजून सांगतील अशी माझी खात्री आहे. आज इथं थांबू. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या तासाला. तोपर्यंत सर्वांना विनंती, आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नियमित सर्व व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. जर एक व्हिडिओ तुम्हाला समजला नाही तर दुसऱ्या व्हिडिओचा चॅप्टर समजणार नाही. ही जी लिंक आहे ही लिंक तुम्हाला उपयोगी पडेल असा मी पुन्हा दावा करतो आणि पुन्हा भेटण्याचा आश्वासन देऊन येथेच थांबतो. थँक्यू. हॅव गुड टाईम.